नमस्कार मित्रांनो, तर आज आपण किल्ले रायगड भाग 2 या आपल्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा कुठे पार पडला, तो राज दरबार आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या वास्तूंचा अभ्यास। होळीच्या माळावरनं आपण बाजूला डाव्या हाताने सरळ जात राहिल्यास आपण गडाच्या राजदरबाराच्या येथे जाऊन पोहोचतो। सुरुवातीलाच आपले स्वागत करतो तो भव्य असा नगारखाना। इतिहास काळात याच नगारखान्यावर किती नगारे, किती नौबती झडल्या असतील। आपले छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांच्या आगमनाच्या वेळेस हा नगारखाना किती हर्षभरीत झाला असेल याची कल्पना केलेलीच बरी। तर मित्रांनो, रायगडाच्या नगारखान्याजवळ आपण आलेलो आहोत। नगारखाना हाच नगारखाना ज्याने छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सिंहासनाधीश्वर होत होते त्यावेळेस याच नगारखान्याने जे आपण सनई चौघडे म्हणतो ते मोठ्या मोठ्याने वाजवून महाराजांचे स्वागत केलते व कित्येक शत्रू किंवा मित्र किंवा आपतेष्ट या सगळ्यांचं स्वागत या नगारखान्याने केलं। पहारेकरांसाठीच्या असणाऱ्या देवड्या तसेच या नगारखान्याला असणारे नक्षीकाम आणि शिल्पकाम पाहून आपले मन भारावून जाते व तेथून आत गेल्यावर आपल्या सिंहासनाधीश्वर पुतळा आणि त्यावर असणारी मेघडंबरी। अखिल हिंदुस्थानचे पहिले असे आपले हे छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवतच। हजारो वर्षांच्या जुलमी राजवटीतून परकीय धर्मांध आक्रमणातून हिंदुस्थानला एक सुवर्णमय पहाट दाखवणारे छत्रपती शिवराय म्हणजे एक युगपुरुषच। त्यांच्यासमोर नतमस्तक हे प्रत्येकाने व्हावे आणि रायगडाच्या या मेघडंबरीच्या असणाऱ्या पुतळ्याला अत्यंत विलोभनीय असे तेज असून साक्षात छत्रपती शिवराय आपल्या समोर बसले असा आपल्याला भास होतो। 13व्या शतकाच्या अखेरीस देवगिरीच्या यादवरायांचे राज्य बुडाले, कुळ बुडाले। तेव्हापासून या भारतभूमी हिंदूंचे राज्य हे बुडाले। या 350 वर्षात हिंदुस्थान भूमीवर हिंदूंवर अनेक अनन्वित अत्याचार झाले। मंदिरं फुटली, देवळं लुटली गेली, भाषेची वानवा झाली आणि रयत नागवली, शेतकरी बर्बाद झाले। हे सगळे आर्थसाथ घेऊन या शंभू महादेवाला साकडे घालत होते की कोणीतरी युगपुरुष अवतरला पाहिजे आणि आम्हा सगळ्यांची ही दुःख दूर झाली पाहिजेत। आणि शेवटी तो दिवस उजाडलाच। शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला व 1630 पासून कष्ट करत, मावळे सवंगडी गोळा करत, वेळी राजकारण आणि तसेच तलवारबाजी आणि मुत्सद्देगिरीने एक हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवरायांनी 6 जून 1673 रोजी म्हणजेच आनंद नाम संवत्सरे शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवारी पहाटे 5 वाजता आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनाधीश्वर झाले।
कदम महाराज प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक मुघल दल संहारक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायारंगार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर विमल चरित्र हिंदुपत पादशाह महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज के क्षत्रिय धर्म रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के अरे जय 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 भवानी जय भवानी जय भवानी हर हर रायगडाच्या या राजमंदिरात एक प्रतिध्वनी म्हणजेच आवाजाची किमया म्हणून एक जादू आपल्याला पाहायला मिळते. नगरखाण्याच्या येथून किंवा संपूर्ण राजदरबारातून कुठेही कितीही हळूशा आवाजात जरी बोलले तरी सिंहासनाच्या जवळ एकदम स्पष्टपणे ऐकू जायचे. आपण येथे त्या आवाजाची किमया दाखवायचा कागद पडलेला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला की सर्वांनी टाळ्या वाजवायचे. आवाज आला तरच वाजवा. 1 2 3 या पुढे या. कागद फाडलेला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला की सर्वांनी टाळ्या वाजवायचे. आवाज आला तरच वाजवा. 1 2 3 छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने येथे खूप असे चांगले गाईड असतात व ते गडाची इत्थंभूत माहिती आपल्याला द्यायचा प्रयत्न करतात. त्यांचा बोलण्याचा आविर्भाव आणि भाषेवरची पकड हे ऐकल्यावर प्रत्येक पर्यटकाच्या किंवा शिवभक्ताच्या अंगावर काटा आल्या वाचून. एक जुना दगड आहे. हे साईडचं सर्व आता बांधलं गेलेलं. जो मूल चौतारा आहे तो आतमध्ये आहे, त्या खिडक्यांच्या आतमध्ये. आणि त्याच दगडावरती आपल्या राजांचं इथे त्या काली 32 मनाचं 32 मन, एक मन 40 किलो 1280 किलो वजनाचं इथे पूर्ण सोन्याचं सिंहासन. राज दरबाराचे हे संपूर्ण स्वरूप आपल्या डोळ्यात आयुष्यभरासाठी साठवून आपण निघायचे जगदीश्वर मंदिराकडून. पुन्हा एकदा होळीच्या माळावर येऊन तेथून नगरखाण्याच्या रस्त्याने उजवीकडे सरळ सरळ गेल्यास आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो. वाटेत आपल्याला बरेचसे भग्नावशेष, वाड्याचे जोते किंवा इतर गडकिल्ल्याचे अवशेष मराठ्यांच्या खणखणीत बांधकामाचे राज्याचे प्रतीक असणारा हे जगदीश्वराचे मंदिर म्हणजे संपूर्ण शिवभक्तांचे एक मानाचे स्थान.
आत असणारे प्रभू हनुमंत, गणेशपट्टी आणि तसेच शिवशंभू महादेवाची पिंड हे अत्यंत विलोभनीय असून प्रत्येकाने येथे नतमस्तक व्हावे. तर मित्रांनो, आपल्याला आमचा हा भाग आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा आमचा चॅनेल मायबाप सह्याद्री आणि लवकरच भेटूयात रायगड भाग 3 या आपल्या पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.